ऐका, भगवान परत लहान असताना खोड्या करायला लागले. एवढ्या खोड्या वाढल्या, एवढ्या खोड्या वाढल्या, एवढ्या खोड्या वारल्या की अनेक गौडणी मिळून त्या यशोदेमाईकडे गेल्या आणि यशोदेमाईला म्हणू लागले, माई तुझ्या कृष्णाला आवर. तुझ्या कृष्णाला आवरलं नाही तर आता मात्र आम्ही गोकुळात राहत नाही. माईला शाश्वती पटली नाही, पण पुन्हा खोड्या वाढू लागल्यात. मग एकामागं एक घराणी ज्यावेळेस यशोदामाईकडे येऊ लागलेत, आता कुठेतरी यशोदामाईला पटू लागलं की गावातील सर्वच लोक जर आपल्या कृष्णाने कानाबद्दल लालाबद्दल बोलतात तर नक्कीच हे खरं असलं पाहिजे. म्हणून पटकन यशोदामाईनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात घेतलं. यमुना माईच्या पात्राजवळ म्हणजे नदीजवळ आली, त्या यमुना माईला नवस केला, आई माझ्या कृष्णानं जर खोड्या करणं थांबवलं तर तुला 1000 दिवे लावून अर्पण करेल. एवढं म्हटल्याबरोबर आता भगवान कृष्ण परंतु विचार करू लागले, जर आता आपण खोड्या करणं थांबवलं नाही तर यमुना माईचं अस्तित्व नाहीचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याने 1-2 महिने खोड्या केल्याच नाही. आईला शाश्वती आली की आता कृष्णानं खोड्या करणं बंद केलं. म्हणून आईनं पटकन 1000 दिवे बनवलेत. दिव्यांचं ताट एका हातात घेतला, दुसऱ्या हातात कृष्णाला लालाला घेतलं आणि यमुना माईच्या पात्राजवळ आली. यमुना माईच्या काठावर आल्यानंतर आईनं खाली बसावं, एक दिवा लावावा, पाण्यात सोडावा. कृष्ण परमात्म्यानं असं थोडं अंतरावर बसावं. आईनं इकडनं एक दिवा लावून पाण्यात सोडला की तिकडनं माझ्या कृष्ण परमात्म्यानं तो दिवा किनारावर आणावा. आता हे पाहिलं कोणी? यशोदामाईनं. यशोदामाईनं पटकन कृष्णाला विचारलं, कृष्णा लाला अरे करतो तरी काय? म्हणले, आई तू जे दिवे लावते ना ते दिवे किनाऱ्यावर घेण्याचा प्रयत्न करतोय. आईनं स्मित हास्य करत विचारलं, का ना लाला? अरे 1 किंवा 2 दिवे नाहीत राजे, किती दिवे? 1000 दिवे. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर आणणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा कृष्ण परत म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही आई. म्हणले, मग जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून देवाच्या रेंज मध्ये चला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.